नमस्कार. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई किंवा आणखीन जगातला तुम्ही कुठलाही धर्म घ्या, त्या धर्मातील अध्यात्माचं, स्पिरिच्युॲलिटीचं सार जर तुम्ही काही म्हणाल तर ते मेडिटेशन आहे. प्रत्येक धर्मातील ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा सत्य जाणण्याचा जो मार्ग आहे तो मेडिटेशन किंवा ध्यान याशिवाय बिलकुल वेगळा नाही. ही गोष्ट 100% खरी आहे. तर मेडिटेशनचा उपयोग हा अध्यात्मामध्ये आहेच, परंतु आजचा विषय हा आपला मेडिटेशन आणि आरोग्य इथपर्यंतच आपण मर्यादित ठेवणार आहे. तर पाहूया आपण की मेडिटेशन हे तुमच्या आरोग्यासाठी कसं उपयोगी पडतं. तर स्वास्थ्य किंवा आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने जी केलेली आहे ती इतकी सर्वसमावेशक आहे की त्याच्या इतकी अचूक व्याख्या ही शोधूनसुद्धा तुम्हाला सापडणार नाही. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रियः स्वस्थ इत्यभिधीयते असं वर्णन केलेलं आहे. स्वास्थ्याचं किंवा आरोग्याची व्याख्या दिलेली आहे. तर याच्यामध्ये शरीरातले जे सप्तधातू आहेत, दोष आहेत, मल आहेत, हे तर समस्थितीत पाहिजेतच, परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन तुमचं मन हे सुद्धा तितकंच सशक्त पाहिजे आणि मनापुरतं मर्यादित नाही तर तुमचं आत्मिक स्तरावर सुद्धा आरोग्य हे उत्तम असलं पाहिजे असा आग्रह आयुर्वेदाने धरलेला आहे आणि तेव्हाच तुम्हाला परिपूर्ण स्वास्थ्य मिळतं. तर हे आत्मिक आरोग्य जे आहे, स्वास्थ्य आहे, इथपर्यंत मजल ही तुम्ही ध्यानाच्या मदतीने कशी करू शकता हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस जसे जसे नवनवीन शोध लागत आहेत, जसजसे नवनवीन अँटीबायोटिक्स येत आहेत, तसं इन्फेक्शनमुळे, जंतुसंसर्गामुळे होणारे आजार कमी कमी होत चाललेत, परंतु जीवनशैलीमुळे किंवा ताणतणावामुळे होणारे जे आजार आहेत त्याची यादी हनुमानाच्या शेपटासारखी वाढत चाललेली आहे. याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो की जेव्हा तुमचं मन, तुमचं आत्मिक स्तरावर आरोग्य बिघडलेलं असतं तेव्हा त्याची परिणती अनेक प्रकारच्या गंभीर शारीरिक आजारांमध्ये सुद्धा होते. त्यामुळं आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या विषयाचं जे टायटल जे तुम्हाला ठेवलेलं आहे ते म्हणजे मेडिटेशन सही है. जसं आपण म्युच्युअल फंड सही है म्हणतो त्या पद्धतीने हे थोडं आकर्षक असं हेडिंग मी ठेवायचं कारण आहे की मेडिटेशन सही है म्हणजे SAHI. तर यातले जे 4 आद्याक्षरं आहेत ते ज्याला आपण नेमॉनिक्स म्हणतो, तर प्रत्येक अक्षर हे तुम्हाला कसं ध्यानाने ॲड्रेस करता येतं हे आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिला S आहे तो म्हणजे स्ट्रेस, त्यातला A जो आहे तो म्हणजे अँग्झायटी, H जो आहे तो म्हणजे हायपरटेन्शन आणि I म्हणजे इम्युनिटी. तर तुम्ही लक्षात घ्या की किती ब्रॉड स्पेक्ट्रम या ध्यानाचं कार्यक्षेत्र आहे. तर जेव्हा तुमचा स्ट्रेस, अँग्झायटी, हायपरटेन्शन, इम्युनिटी ह्या अत्यंत महत्त्वाच्या 4ही गोष्टी ॲड्रेस केल्या जातात तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळण्याची जणू हमीच मिळून जाते. कारण या 4 गोष्टींभोवतीच आरोग्य फिरत असतं असं म्हटलं तर आरोग्य अतिशयोक्ती होणार नाही. तर त्यातल्या आता एक एक गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्ट्रेस या गोष्टीवर ध्यानाचा कसा परिणाम होतो, त्याच्यामुळे स्ट्रेस कसा कमी होतो, कोणकोणते आजार कमी होतात हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा मी आग्रह करीन की तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या गोष्टींचा तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यामध्ये लक्षणीय फायदा होणार आहे हे तुम्हाला मी जरूर आश्वस्त करू इच्छितो. तर सुरुवात आपण करूया की स्ट्रेस म्हणजे काय. तर त्याचं मराठी सरळ भाषांतर जर आपण बघितलं तर ते म्हणजे ताण. ताण जो असतो, वेगवेगळ्या घटनांमधून निर्माण होणारा जो ताण असतो, जी अस्वस्थता असते त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. तर ताण किती प्रकारचे असतात तर खरोखरीच असंख्य प्रकारचे असतात. नवरा बायकोच्या एकमेकाकडनं अपेक्षा असतील किंवा आईवडिलांची मुलांकडनं अपेक्षा असतील, मुलांची त्यांच्या शिक्षकांकडनं अपेक्षा असेल, छोट्या छोट्या आपल्याला कामाच्या ठिकाणी जाताना आपल्याला होणारा ट्रॅफिकचा ताण असेल, विद्यार्थ्यांना काही वेगवेगळे परफॉर्मन्स द्यायचे आहेत, परीक्षा क्रॅक करायच्या आहेत त्याचे ताण असतील. तर ताण हे असंख्य असतात आणि रोजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला या ताणांचा सामना केल्याशिवाय राहताच येत नाहीत. अर्थात हे ताण निरुपयोगी किंवा बिनगरजेचे, बिनकामाचे असतात का तर अजिबात नाही.
आपल्याला जर ताण नसेल तर आपल्याकडनं कुठलंही काम केलं जाणार नाही. त्यामुळे ताण हे चांगलेच असतात, अर्थात ते ताण एका मर्यादेपर्यंत असणं हे गरजेचं असतं. नाहीतर जसं एखादं रबर असतं, त्याला जर तुम्ही मर्यादित ताण दिला तर ते रबर व्यवस्थित राहतं, पुन्हा जागेवर येऊ शकतं. परंतु जर एका क्षमतेपेक्षा जास्त जर ते ताणलं तर ते रबर तुटतं. आणि तसंच आपल्या जीवनामध्ये होतं की ताण हे मर्यादित जोपर्यंत असतात तेव्हा आपल्याला हे ताण आपल्या प्रगतीसाठी कारणीभूत होत असतात. परंतु जेव्हा ते डोक्याच्या वरती जातात तेव्हा आपल्याला अनेक आजारांची यादी सुरू होते. कारण काय होतं, या वाढलेल्या ताणांमुळे कॉर्टिसॉल असेल, ॲड्रिनालिन असेल, कॅटेकाइन्स असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स असतात ते शरीरामध्ये निर्माण होत असतात. अर्थात हे हॉर्मोन कशासाठी तयार होत असतात, कारण ती ताणसदृश्य जी परिस्थिती असते त्याला भिडण्यासाठी, त्याला तयार होण्यासाठी ते हॉर्मोन आपल्याला गरजेचेही असतात. याचं उदाहरण आपण नेहमी फाईट ऑर फ्लाईट ह्या उदाहरणाने नेहमी समजून घेतो. तर हा रिस्पॉन्स आपल्या इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला निसर्गाने दिलेला आहे आणि तो गरजेचाही असतो. आता तुम्ही विचार करा की आपण स्टोन एजमध्ये आहोत, अगदी जुन्या काळामध्ये जंगलात राहत आहोत. समोरून एखादं अस्वल आपल्यावरती हल्ला करून आले तर आपल्याला 2 ऑप्शन पूर्वी असायचे. एकतर फाईट करा, म्हणजे आपल्या आवाक्यात असेल, आपल्या क्षमतेमध्ये असेल तर आपण त्याच्याशी लढतो, किंवा आपल्याला वाटलं की अरे हा धोका खूप मोठा आहे तर आपण पळून जातो. म्हणजे एकतर फाईट करतो किंवा फ्लाईट करतो. आणि त्यामुळं आपल्याला तेव्हा जे शरीरामध्ये वाढलेले हॉर्मोन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये आपली श्वासाची गती वाढवतात, हृदयाचे ठोके वाढवतात, रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढवतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संकटांचा सामना करण्यासाठी गरजेच्या असतात. परंतु व्हायचं काय, संकटाला तोंड दिलं, एकतर आपण लढलो किंवा पळून गेलो, संकट निघून गेलं. जे वाढलेले जे काही ताणतणाव वाढवणारे जे हॉर्मोन्स असायचे त्याच्या पातळी यानंतर काही वेळाने नॉर्मलला यायच्या. त्यामुळे त्या शरीरावरती विपरीत परिणाम करायच्या नाहीत. परंतु आपल्यासमोर आता कुठला वाघ नसतो किंवा अस्वल नसतं, परंतु वेगळ्या स्वरूपातले ताण निर्माण करणारे अनेक घटक असतात की ज्यांच्याशी आपण धड फाईट पण करू शकत नाही आणि धड त्यांच्यापासून पळूनही जाऊ शकत नाही. तर या गोष्टींमुळं हा क्रॉनिक स्ट्रेस तयार होतो. हे जे वाढलेले हॉर्मोन्स असतात त्यांच्या पातळ्या ह्या रक्तामध्ये कायम वाढलेल्या अवस्थेमध्ये राहतात. त्यामुळे तुमच्या श्वासांची गती वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, रक्तातले साखरेचं प्रमाण वाढायला लागतं, कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन या हॉर्मोनच्या पातळ्या वाढायला लागतात, मसल्समध्ये एक प्रकारचा संकोच निर्माण होतो. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा महिनोन्महिने वर्षानुवर्ष राहायला लागतात तेव्हा मग तुम्हाला सोरियासिस असेल, आर्थरायटिस असेल, मायग्रेन असेल, ॲसिडिटी असेल, निद्रानाश असेल, असे असंख्य प्रकारचे आजार आहेत. किंवा आपल्या इम्युनिटीवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे ऑटो इम्युन ॲक्टिव्हिटी नावाचं एक प्रचंड मोठी आजारांची यादी आहे. त्या आजारांची एक एक करता सुरुवात व्हायला लागते. त्यामुळं आपल्याला हा स्ट्रेस शरीरावरती कसा परिणाम करतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ध्यान ही जी गोष्ट आहे ही डायरेक्टली तुमच्या स्ट्रेसला ॲड्रेस करते आणि त्यामुळं तुमचे हे वाढलेले हॉर्मोन्स आहेत त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती तुम्हाला मिळते. आणि त्यामुळं तुमचं जे मन आहे ते नेहमी आनंदी अवस्थेमध्ये राहायला लागतं. त्या संकटांना तोंड करायची एक वेगळी क्लुप्ती तुम्हाला या निमित्ताने प्राप्त होते. तर नक्की आता आपण यातला शास्त्रीय भाग पाहायला सुरुवात करू की ध्यानामुळे नक्की तुमच्या मेंदूवरती, तुमच्या हॉर्मोन्सवरती कसा परिणाम होतो. कारण ते जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला या विषयाची नीट उकल होईल. तर आपल्या मेंदूमध्ये जेव्हा तुम्ही विचार करा, कुठलेही आपण गौतम बुद्धांची मूर्ती पाहतो, एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या साधूची जेव्हा आपण मूर्ती पाहतो, प्रतिमा पाहतो, तेव्हा त्याने डोळे मिटलेले असतात आणि अर्धोन्मिलित नेत्र करून जी दृष्टी असते ती नासाग्र प्रदेशी किंवा भ्रूमध्य प्रदेशी केंद्रित केलेली असते. तर मेंदूचा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा जो भाग असतो त्या भागावरती आपोआप या दृष्टीमुळे नजर त्या भागावरती किंवा तुमचा जो कॉन्सन्ट्रेशन असतं, फोकस असतो तो या भागावरती केंद्रित होतो. आणि हा जो भाग असतो हा आपला लॉजिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग याच्या संदर्भामध्ये असलेला हा भाग असतो. आणि त्यामुळं आपोआपच कुठल्याही गोष्टीकडं पाहायचं कसं याची दृष्टी तुम्हाला निर्माण होते. कुठल्याही गोष्टीचा ताण किती घ्यायचा किंवा तो ताण खरोखरी योग्य घेण्या इतका आहे का, इतका वेळ विचार करण्यासारखा आहे का,
ही विचार प्रक्रिया तुमच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण होते. दुसरा एक मेंदूचा मागचा भाग असतो, त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात. ही आपल्या सर्व्हायवलसाठी आपल्याला निसर्गाने दिलेलं एक मोठं टूल आहे आणि हा एक आदिम मेंदूतला भाग आहे. हा अगदी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये हा आपल्याला आढळतो आणि तो भाग जो असतो हा आपल्याला कुठल्याही धोक्याची जाणीव देणारा, कुठल्याही भीतीची जाणीव देणारा हा भाग असतो. तर जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपलं लक्ष प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर केंद्रित होतं आणि लिंबिक सिस्टीमपासून काहीसं दूर जातं. त्यामुळं भावनांच्या आहारी जाणं हा जो भाग असतो तो आपोआप आपल्याला हळूहळू प्रयत्नाने तो भावनांवरती नियंत्रण येतं. एक प्रकारची ज्याला आपण तटस्थता म्हणतो ती यापुढे निर्माण होते. आणि भावना म्हणजे मी नव्हे या पद्धतीचा एक पक्का विचार किंवा समजूत आपल्यामध्ये स्थिर व्हायला लागते. कारण भावना म्हणजे काय असतं तर एक वेगळ्या प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर किंवा न्यूरो केमिकल्स असतात, त्यांचा हा खेळ असतो. परंतु आपण त्या भावनांशी जेव्हा आपली आयडेंटिटी क्रिएट करतो तेव्हा मी भित्रा आहे, मी घाबरट आहे, मला टेन्शन येतं असं लेबल आपण स्वतःवरती करायला लागतो आणि आपलं व्यक्तित्वच तसं एक प्रकारे झाकाळून जायला लागतं. तर या भावनांपासून आपल्याला थोडंसं डिस्टन्स करण्याचं काम हे ध्यान आपल्याला करत असतं. तर थोडक्यात मला सांगण्याचा भाग इथं आहे की स्ट्रेस किंवा ताण किंवा कुठल्याही भावना या वाईट नसतात. तर ह्या ताणाकडं पाहायची जी दृष्टी असते त्यावर त्या ताणाचे त्या ताणाचे आपल्या शरीरावर परिणाम काय होणार हे ठरत असतं. यावरती एक खूप मोठं संशोधन झालेलं आहे, हे आपण अभ्यासू शकता गुगलवरती जाऊन, की ताण जो असतो हा ताणाकडं पाहायचा दृष्टिकोन जो असतो त्यावर त्याचे परिणाम ठरतात. एखादी छोटी क्षुल्लक गोष्ट असते, त्या क्षुल्लक गोष्टीला आपण जर खूप महत्त्व दिलं तर त्याचे परिणाम होणारे शरीरावर नक्की जास्त असतात. परंतु आपण अनेक मोठी इंडस्ट्रियलिस्टची, उद्योगपतींची, नेत्यांची उदाहरणं पाहतो की त्यांचे जे ताण असतात हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात, आपल्या शेकडो पटीने जास्त असतात. परंतु त्या ताणाकडं जर ते सकारात्मक पद्धतीने पाहत असतील तर त्याचे परिणाम शरीरावर वाईट व्हायच्या ऐवजी नक्की चांगले होतात. तर ही जी दृष्टी आहे हे ध्यान आपल्याला देत असतं. थोडं जर आपण इतिहासामध्ये जर डोकावलं तर या ध्यानाचे अपरिमित जे काही चांगले परिणाम आहेत ते परिणाम अनुभवल्यामुळं या लोकांचं व्यक्तित्व कसं झळाळून आलेलं आहे हे आपल्याला कळून येतं. यामध्ये गौतम बुद्ध असतील, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी, विवेकानंद, लोकमान्य टिळक, मदर टेरेसा, गुरुदेव रानडे किंवा अनेक मुस्लिम संत आहेत, सुफी संत, ज्यामध्ये रुमी यांचं नाव घेतलं जातं. तर हे सगळे ध्यानामधले एक प्रकारचे मास्टर असे लोक होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना, संकटांना त्यांनी अतिशय लिलया तोंड दिलं आणि महत् कार्य त्यांच्याकडून साधलं गेलं. त्यामुळं मला सर्वांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ध्यानाला एक अविभाज्य असं स्थान द्यावं आणि त्याचे अपरिमित जे आपल्याला शरीरावरती फायदे होणार आहेत ते आपण जरूर अनुभवावेत असे या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्यानामुळं काय होतं तर तुमच्या चित्तवृत्ती ज्या असतात त्या आनंदी राहायच्या असतात. आज प्रत्येकाला कशाचा जर शोध घ्यायचा असेल तर तो आनंद, म्हणजे प्रत्येकाला अनेक सुख आहेत, अनेक रिसोर्सेस आहेत, परंतु तरी देखील आनंदी राहायचं कसं याची किल्ली मात्र अजून कोणाकडे नाही. तर ही किल्ली ही नक्की ध्यान मार्गाने आपणाला सापडू शकते. हा अनेक थोर पुरुषांनी आपल्याला दिलेला हा एक संदेश आहे. तर आता याच्यानंतर पुढचा एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न येतो, तो म्हणजे आम्हाला वेळ नाही. ध्यान किती करायचं, कधी करायचं, कुठं करायचं? तर ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे अगदी ट्रान्सिडेंटल मेडिटेशन आहे, थर्ड आय मेडिटेशन आहे, मंत्र आहे, जप आहे, अनेक प्रकार आहेत. डझनावारी शेकडो प्रकार आहेत हे ध्यानाचं असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला जो सुटेबल असेल, जो माहिती आहे, जो सोपा आहे तो ध्यानाचा प्रकार अवलंबावा. आणि तुम्हाला मी एक यातून संशोधनाचा गोषवारा सांगू इच्छितो की फक्त आणि फक्त 10 ते 20 मिनिट एवढं जरी तुम्ही ध्यान केलं, ते सुद्धा मन लावून सिन्सिअरली जर तुम्ही ध्यान केलं तर त्याचे तुम्हाला सर्व फायदे मिळू शकतात. शारीरिक फायदे हे तर नक्कीच मिळू शकतात. बाकी जे आध्यात्मिक फायदे आहेत ते प्रगत साधकांसाठी आहेत, त्याचे मार्ग आणखीन वेगळे आहेत. परंतु आपल्याला जे लौकिक अर्थाने होणारे जे शारीरिक मानसिक फायदे हवे असतात ते डेफिनेटली 10 ते 20 मिनिटाच्या ध्यानाने सुद्धा मिळू शकतात. फक्त काय आवश्यक आहे तर ते म्हणजे
श्रद्धा आणि सातत्य ह्या जर गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्याला सगळेच्या सगळे या ध्यानाचे आपण वर वर्णन केलेले फायदे मिळू शकतात. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आत्ता आपण स्ट्रेस किंवा ताणतणाव हे कसे अनेक आजारांची जननी असू शकतात आणि त्या स्ट्रेसला ध्यान कसं ॲड्रेस करतं हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. पुढचे जे अँक्झायटी, हायपरटेन्शन आणि इम्युनिटी आणि या सगळ्यांवरती ध्यान कसं परिणाम करतं हे पुढच्या एक भागामध्ये आपण पाहत राहू. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचं ध्यान करत असाल तर ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.